ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11 ओव्या 601 ते 625 श्लोक 47 ते 49. जैसा परिमळ जाहला मगजा का आनंदासी निघालिया भुजा ज्याचे जानूवरी मकरध्वजा जोडली बरव मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया इंद्रधनुष्याची या आडणी माझी मेघ गगनांगणी तैसे आवरिले शारण पाणी वैजयंतिया आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तसया होवावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगोनी निवाले जी डोळे आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागे ते साकार कृष्ण रूपडे वासोनी पाहो निवाले ते न देखता थोडे मानिता ती हे आम्हा भोग मोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शित महात्म योगा ते तेजो तत् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यन् यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो दाहला म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तो शुन घेसी न भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा आम्ही सावियाची जै प्रसन्न होणे तै अंगची वरी म्हणे देणे वाचोने जीव असे वेचणे कवनासी गा ते हे तुझी चाडे आजी जीवाचेची दळवाडे कामवनिया वडे रचिले ध्यान ऐसी काय नेणू तुझी आवडी जाहली प्रसन्नता आमुची वेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभवली जगी ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर
येथून ते अवतार कृष्णाधिक. हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे आढळ आद्य सकळा. हे तुझ वाचुनी अर्जुना पुरवी श्रुतदृष्ट नाही आना. जे जोगे नव्हे साधना म्हणून या. नवेद यज्ञाद्य यनैर्न दानैर न च क्रियाभिर्न तपोभि ऋगैर. एवं रूप शक्य अहं नृलोके दृष्टुं त्वन्येन कुरु प्रवीर. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. याज्ञिकी मागवते आले स्वर्गौन या. साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू. आणि अध्यायने सौरसू नाहीथ. सिगेची सत्कर्मे धाविंदली संभ्रमे. ती बहुतेकी श्रमे सत्यलोक ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयांचे सांडिले. एक तपसाधन जे ठेले अपरांतरे. ते हेतुआ अनायसे विश्वरूप देखिले जैसे. ये मनुष्य लोकी तैसे न फळेची कवणा. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू अथिला जगी. हे परम भाग्य अंगी विरंचरी नाही. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोर मिदैरु मनेदम. व्यापेत विप्रीत मनः पुनत्वं तदेव मे रूप मिदै प्रपश्य. म्हणून विश्वरूपालाभे श्वासांग. एकीचे भय नेघ नेघ हे वाचुनी अन्य चांग न मनी काही. हागा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आतिवा ओसंडीला बुडी जाईल म्हणून. ना तरी सोनयाचा डोंगरू हे सणान चले हा थोरू. ऐसे म्हणून अव्हेरू कवणे घडे. राम कृष्ण हरी.